नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुकते इस खबर की ओर। गढ़चिरौली जिले के अहेरी उप विभाग में पीडब्ल्यूडी कार्यों की निविदाओं को लेकर बड़ा विवाद सामने आया है, जहां एटापल्ली तहसील में विकास कार्यों की टेंडर प्रक्रिया बाहरी विभाग द्वारा जारी किए जाने के आरोप लगाते हुए स्थानीय ठेकेदारों में भारी नाराजगी है। आरोप है कि नियमों के अनुसार अहेरी, एटापल्ली, भामरागढ़ और मूल चेरा क्षेत्रों की निविदाएं आलापल्ली पीडब्ल्यूडी विभाग द्वारा जारी होनी चाहिए, लेकिन कसनसूर और सेवारी क्षेत्र के कार्यों की निविदाएं गढ़चिरौली क्रमांक 2 विभाग से जारी होने पर पारदर्शिता पर सवाल उठे हैं। वहीं ठेकेदार संगठन ने साल 2024 और 25 और 2025-26 के दौरान करोड़ों के कार्यों में अनियमितता, ऑफलाइन टेंडर प्रक्रिया और चयनित ठेकेदारों को लाभ देने के आरोप भी लगाए हैं। साथ ही वितरण नियम के उल्लंघन का दावा करते हुए सभी निविदाएं रद्द कर पारदर्शी पुनः प्रक्रिया की मांग की है और चेतावनी दी है कि 7 दिनों में कार्रवाई न होने पर 23 अप्रैल से आमरण अनशन शुरू किया जाएगा, जिसके बाद प्रशासनिक रूप पर सभी की नजरें टिकी हुई हैं। आज दिनांक 12/4/2024 ला क्रांतिकारी युनियन अहेरी मार्फत पत्रकार परिषद घेण्याचे आयोजन केलेले आहे। पहिला मुद्दा पीडब्ल्यूडी आलापल्लीचे कामे पीडब्ल्यूडीच्या अंतरामध्ये असताना गडचिरोलीवाले 2 मध्ये तिथून टेंडर काढण्यात येत आहे आणि आलापल्ली डिव्हिजनचे त्यांचा एनओसी न घेता बेकायदेशीर टेंडर काढलेले आहे। त्याच्यावर नाही का काहीतरी कारवाई झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। दुसरा, सोसायटी लेबर सोसायटीला एका टेंडर क्रमांक 33-33-34 या प्रकारे दिला पाहिजे राज्य शासनाच्या नियमानुसार, परंतु असं न करता संबंधित पीडब्ल्यूडी वाले एका टेंडर क्रमांकाला 100% सोसायटीला देण्यात येत आहे। त्यासाठी तेथेही सुद्धा कुठेतरी काम थांबला पाहिजे। तिसरा, अहेरी नगर पंचायतमध्ये 100% ऑफलाईन काम होत आहे अहेरी नगर पंचायतमध्ये आणि कामा झालेले ठिकाणी एचडीआय सुद्धा नाही मिळत आहे आणि प्रत्येक ठिकाला ऑफलाईनचे 1-2 ठेकेदाराला वगळून संपूर्ण कामं त्या 2-3 ठेकेदारांना देत आहे। ऑनलाईन एकही काम निघत नाही, ही सुद्धा दुर्भाग्याची बाब आहे। फॉरेस्ट आलापल्ली या क्षेत्रामध्ये 3 डिव्हिजन आहे, एक आलापल्ली डिव्हिजन, एक फॉरेस्ट डिव्हिजन, एक सिरवंचा। या ठिकाणी 3ही डिव्हिजनमध्ये ऑफलाईन नाही का करोडोचे कामं निघत आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा ऑफलाईनचे 2-3 ठेकेदारांनाच देत आहे, उर्वरित ठेकेदारांना कोणालाही त्याचा सहभागी घेत नाही। हे दुःखदायीची बाब आहे। पीडब्ल्यूडी आलापल्ली आम्ही 3-3, 4-4 वर्षापासून पीडब्ल्यूडीमध्ये काम करताना सुद्धा अजूनपर्यंत थकीत बिलं अजूनपर्यंत आमच्या अकाउंटमध्ये आलेले नाही। हे सुद्धा खेदनायक बाब आहे। हे कोणतं आहे? 6 नंबर डिपार्टमेंट चंद्रपूर, हेड ऑफिस चंद्रपूर आहे। 3-4 जिल्ह्यामध्ये 4 जिल्हा पकड के 4 जिल्हा गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा असे मिळून 4 जिल्हे एकच डिव्हिजन आहे चंद्रपूरच्या। त्या ठिकाणी ऑफलाईन मध्ये आमची क्षेत्राचे लोकांना वगळून ठेकेदारांना इतर लोक बाहेरचे लोकांना येऊन नाही का तिथं वर्क ऑर्डर काढून काम करणं। आपल्या क्षेत्रातली शाळा दुरुस्तीची काम आहे, शाळा आपला आश्रम शाळेचे या क्षेत्रामध्ये आश्रम शाळेचे पूर्ण कामे जेवढे आतापर्यंत 2-3 वर्षापासून इथले लोकांना 0% एकही सुद्धा ठेकेदाराला दिलेले नाही आहे। तुम्ही सुद्धा ते बघू शकता, करू शकता, परंतु इथं कुठेतरी थांबला पाहिजे अन्याय आमच्यावर। आणि कोणता अजून शासकीय, हे कोणतं आहे? अवैध फॉरेस्ट शासकीय एक आता तुम्हाला एक जीआर दाखवलं। या ठिकाणी शासकीय फॉरेस्टचे असो, रेव्हन्यूचे असो, कोणते असो, आज एक जीआर काढलेला आहे, त्याच्यात नाही का 0 रॉयल्टी आमच्या ऑलरेडी नाही का एमबी मधून नाही का कट होतेच, ते जिल्हा अधिकाऱ्यांना ते पैसे निधी मिळतात। मग आम्ही लोक असं म्हणतात ते चोरून गेलेलं आहे, रॉयल्टी रेती चोरून गेलेलं आहे, मुरुम आम्ही चोरून कुठं नेत आहोत? प्रत्येक कामामध्ये रेव्हन्यूवाले, फॉरेस्टवाले तुम्हाला परमिशन आहे का, रॉयल्टी आहे का? हे किती म्हणजे दुर्भाग्याची बाब आहे। मग असा अगर अडथळा निर्माण केला तर या क्षेत्राचा विकास कुठून होणार? ठीक आहे। फॉरेस्ट विभागाकडून गडचिरोली जिल्ह्यात नक्षल होता पहिले, नक्षल आता संपुष्टात येत आहे, तेव्हा आमच्या कंत्राटदारांना सोडून बाहेरचे जिल्ह्यातील लोक येत आहेत कामं करायला। जेव्हा नक्षल होते
तेव्हा कोणताच कंत्राटदार इकडे बाहेरचे येऊन काम करत नव्हते. परंतु आता नक्षल कमी झाल्यामुळे इथले जेव्हा इकडे नक्षल होता तेव्हा आम्ही जंगलात जाऊन आमच्या जीव धोक्यात घालून आम्ही कामं करत होतो. तेव्हा बाहेरच्या ठेकेदार लोकांनासुद्धा इथला रस्ता माहीत नव्हतं, काही नव्हतं. पण आता नाही का पूर्ण परिस्थिती थोडा समाधानकारक राहिल्यामुळे बाहेरचे लोक येऊन इथं कामं आणि अधिकारीसुद्धा त्यांनाच कामं देत आहेत. हां, यात इथं कुठंतरी ते बाहेरचे लोक थांबले पाहिजे. आमच्यावर जो अन्याय होत आहे तो अन्याय दूर झाला पाहिजे. जसं नक्षलवाडीचं पुनर्वसन होत आहे तसं आमच्या छोट्याशा कॉन्ट्रॅक्टर लोकांचं सुद्धा पुनर्वसन झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. मैं शासकीय कंत्राटदार आरापल्ली जब तनवीर सैयद, जब हमारे गढ़चिरौली ज़िले में जब नक्सलाइट थे तब हम कॉन्ट्रैक्टर यानी हमारे जो इधर के कॉन्ट्रैक्टर थे तब पूरे काम हमारे कॉन्ट्रैक्टर ने अंदर अंदर जाके मार खा के गाड़ियाँ जला के, कई कॉन्ट्रैक्टर को तो नक्सलों ने मार भी दिया था. ऐसी परिस्थिति में भी हमारे कॉन्ट्रैक्टर ने तब काम निकाले हैं, तब काम किए हैं. अंदर अंदर जाके पूरे ज़िले के जहाँ जहाँ पे भी डीप एरिया था वहाँ पे काम किए हैं. लेकिन आज ऐसी परिस्थिति है कि जब नक्सल मोस्टली 90% ख़त्म हो चुके हैं. ख़त्म होने के बाद अब जो है हमारे जो अंदर में काम करते थे वो कॉन्ट्रैक्टर को आज काम नहीं मिल रहे हैं और बाहर के कॉन्ट्रैक्टर आके अब मलाई खा रहे हैं. यानी वो परिस्थिति में हम काम किए और आज जब ये परिस्थिति है कि पूरे नक्सल ख़त्म हो गए और हमको जब अच्छे यानी काम कर सकते, ऐसी परिस्थिति में बाहर के कॉन्ट्रैक्टर को काम दिया जा रहा है और वो लोग काम कर रहे हैं. यहाँ पे ये जो है डिपार्टमेंटल, इसमें बहुत सारे डिपार्टमेंट अपने अपने तरीके से मिली भगत करके बाहर के कॉन्ट्रैक्टरों को काम दे रहे हैं और अपने अपने हिसाब से बाहर से कॉन्ट्रैक्टर भी ला रहे हैं. कहा गए थे जब नक्सल थे तब ये कॉन्ट्रैक्टर यहाँ पे आके काम करने की उनकी हिम्मत नहीं थी और तब टेंडर भी नहीं डालते थे. तब ये लोग कहा गए थे जब नक्सल गाड़ियाँ जलाते थे, ये करते थे, तब वो यहाँ पे आने को तैयार नहीं थे. उनको तो रोड तक नहीं मालूम. आज भी गढ़चिरौली जिले के बहुत सारे रोड ऐसे भंडारा, गोंदिया, नागपुर, ये कॉन्ट्रैक्टर को कुछ भी नहीं पता है. फिर भी वो अभी जो है ऑनलाइन जब टेंडर आते हैं या ऑफलाइन टेंडर आते हैं तो उनका नाम दिखता है. कभी गढ़चिरौली के कॉन्ट्रैक्टर को मिल रहा है, तो कभी गोंदिया के कॉन्ट्रैक्टर को मिल रहा है, तो कभी नागपुर के कॉन्ट्रैक्टर को मिल रहा है. फिर हम लोग कहाँ जाएंगे जब हम उस टाइम पे काम किए और अब जब नक्सल 90% खत्म हो चुका है. गढ़चिरौली से सीनियर संवाददाता संजय यमसलवार की रिपोर्ट में फिलहाल इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत.